नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 50 ते 60 वयोगट हा आयुष्यातील संक्रमणाचा टप्पा असतो. या काळात निवृत्तीची तयारी, मुलं मोठी होऊन स्वावलंबी होणं, काहींना शारीरिक आजार तर काहींना सामाजिक जबाबदाऱ्या कमी होणं, अशा बदलांचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकवणं आणि आनंदी, उत्साही राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर 50 ते 60 वयोगटातील लोकांचं मानसिक स्वास्थ्य कसं असावं? प्रथम, स्थिरता आणि स्वीकार. या वयात मानसिक आरोग्याचा पाया स्वीकार आहे. वय वाढणं, शरीरात बदल होणं, जबाबदाऱ्या बदलणं यांना स्वीकारल्याने तणाव कमी होतो. सकारात्मक दृष्टिकोन. जीवनात जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहणं मानसिक स्वास्थ्यासाठी औषधासारखं आहे. सामाजिक नाती. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी चांगले संबंध ठेवणं. मी आता वयस्कर झालो आहे असं न म्हणता माझ्याकडे अनुभवाची संपत्ती आहे असा आत्मविश्वास ठेवा. मुलांचं करिअर, आर्थिक नियोजन किंवा आरोग्याची चिंता कमी करून जे नियंत्रणात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. वाचन, लेखन, नवीन कौशल्य शिकणं यामुळे मेंदू सक्रिय राहतो. राग, दुःख, निराशा मनात दाबून ठेवू नका. जवळच्या माणसांशी बोला, डायरी लिहा किंवा ध्यानधारणेतून मुक्त करा. 7 ते 8 तास चांगली झोप मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काम नसल्याने मी निरुपयोगी झालो असं वाटण्याऐवजी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारा. प्रार्थना, ध्यान, योग, शांतीची साधना मार्ग मानसिक स्थैर्य देतं. आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी काय करावं? तर छंद जोपासा. बागकाम, चित्रकला, वाचन, प्रवास, गाणी म्हणणं यामुळे आयुष्यात रंग भरतात. रोज किमान 30 मिनिटं चालणं, हलका व्यायाम, योगा करा. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि मन प्रसन्न होतं. मित्रमंडळीशी वेळ घालवा. गप्पा, सहली, लहान मोठ्या भेटी यामुळे आनंद वाढतो. नवीन भाषा, संगणकाचा वापर, स्वयंपाक किंवा ऑनलाईन कोर्स यामुळे मी अजूनही शिकतोय हा उत्साह वाढतो. इतरांना मदत करण्याचा आनंद अनोखा असतो. यामुळे आत्मसंतोष वाढतो. रोज हलक्या फुलक्या गोष्टींवर हसा. हास्य ही सर्वोत्तम औषध आहे. मी पुढील काळात समाजासाठी काय करू शकतो असा विचार केल्याने जीवनाला नवीन दिशा मिळते. चहा प्यायचा प्रसंग, सकाळचा सूर्योदय, नातवंडांशी खेळ या क्षणाचा आनंद घ्या. पचायला हलका पौष्टिक आहार घेतल्याने शरीर तरतरीत राहतं आणि मन आनंदी होतं. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि उत्साह दुपटीने वाढतो. मानसिक स्वास्थ्यासाठी स्वीकार, सकारात्मकता, संवाद, झोप आणि तणावाचं व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. आनंद आणि उत्साह जर तुम्हाला ठेवायचा असेल तर छंद, व्यायाम, नातेसंबंध, नवीन शिकणं आणि सामाजिक कार्य यांचा समतोल साधणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही टिप्स. स्वतःला स्वीकारा. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मनाशी पक्क करा. निराशावादी विचार टाळा. आता माझं काही उरलं नाही असा विचार मनात येऊ देऊ नका. सकारात्मक वाचन करा. चांगली पुस्तके, प्रेरणादायी लेख वाचल्याने मन प्रसन्न होतं आणि ज्ञानामध्ये वाढही होते. कृतज्ञता व्यक्त करा. रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. लहान यश साजरं करा. छोटी छोटी कामे पूर्ण केल्यानंतर स्वतःचं कौतुक करा. सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावा जसं की क्लब, धार्मिक कार्यक्रम यामुळे मन हलकं होतं. नकार द्यायला शिका. सर्वांना खुश करण्यापेक्षा स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे. भूतकाळात अडकू नका. जर तसं झालं असतं तर असे विचार टाळा. वर्तमान काळात जगा. आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी काही टिप्स. छंद जोपासा जसं की बागकाम, स्वयंपाक, चित्रकला यामुळे मन प्रसन्न होतं. मित्रांसोबत गप्पा मारा. प्रवास करा. नवीन ठिकाणी फिरायला जा. मित्रमैत्रिणी जोडा. लहान मुलांबरोबर वेळ घालवा. त्यांच्या निरागसतेतून ऊर्जा मिळते. सकाळची भटकंती, पक्ष्यांचा आवाज, झाडांशी बोलणं मनाला शांत करतं. हास्य क्लबमध्ये सहभागी व्हा. नवीन कौशल्य शिका. वय झालं आहे म्हणून शिकणं थांबवू नका. त्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा. अन्नदान करा. दानधर्म करा. यामुळे मानसिक समाधान मिळतं. नातेसंबंध जपासा. घरच्यांना वेळ द्या. त्यांच्या कामाचं कौतुक करा. मित्रमंडळींसोबत फेरफटका मारा. सण उत्सव साजरे करा. त्याचा आनंद घ्या. फोटो आणि आठवणींमध्ये रममाण व्हा. जसे की जुने अल्बम पहा. हसरा काळ आठवा. हलका व्यायाम करा. चालणं,
नृत्य, योग यामुळे शरीर उत्साही राहतं. आवडता कार्यक्रम बघा, जसं की नाटक, चित्रपट, संगीत. आवडता पदार्थ तुम्ही स्वतः बनवा. स्वयंपाकघरामध्ये नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. इतरांना मदत करा, त्यामुळे आनंद वाढतो. लहान आनंद शोधा. गरम चहा, सुंदर गाणं, छानसं पुस्तक, नातेसंबंध जोपासा. यामुळेही तुम्हाला आनंद मिळतो. नवीन मित्र बनवा, जसं की नवीन नाती उत्साह आणतात. नवीन ठिकाणी खरेदीला जा. बाजारात फेरफटका मारा. हास्य, विनोद ऐका, वाचा. हलक्या गोष्टींनी मन ताजंतवानं होतं. सकाळी सूर्योदय पहा. दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. आरोग्य शिबिरे, कार्यशाळा अटेंड करा. तिथे नवे लोक भेटतील. कुटुंबासोबत खेळ खेळा, जसं की कॅरम, पत्ते, लुडो. सकारात्मक सुविचार वाचा. दिवसाची सुरुवात प्रेरणेतून करा. स्वतःचं कौतुक करा. आरशात पाहून म्हणा, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, असं स्वतःला सांगा. भविष्यासाठी छोट्या योजना करा. छोटी सहल, लहान गार्डन, हौस प्रकल्प. दररोज हसा आणि धन्यवाद द्या. हसणं आणि कृतज्ञता ही आनंदाच्या 2 मोठ्या गोष्टी आहेत. 50 ते 60 वयोगटात मानसिक स्वास्थ्य, सकारात्मकता, स्वीकार, संवाद आणि आत्मनियंत्रण पाहिजे. आनंदी जीवन जर जगायचं असेल तर छंद, नातेसंबंध, हास्य, निसर्ग आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहणं गरजेचं आहे. जर वरील या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापरल्या तर तुम्ही नक्कीच आनंदी आणि उत्साही राहू शकता. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा नक्कीच अवलंब करा आणि आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.